मागील 7 महिन्यापासून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात असणारी शिवकालीन वाघनखांचा जो मुक्काम होता तो आता जवळपास काही तासातच आता संपलेला आहे पाहायला मिळत आहे। आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येनं शिवभक्त शिवप्रेमी जे आहेत ते ही जी शिवकालीन वाघनखं आहेत ती पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी करू लागलेले आहेत। खरं तर मागील आठवडाभरापासूनच शिवभक्तांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे, कारण 31 जानेवारीला या ठिकाणी ही जी शिवकालीन वाघनखं आहेत ती नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत। आणि याबाबत आज जर पाहिलं तर सकाळपासूनच मोठी गर्दी जी आहे ती या शिवकालीन वाघनखं पाहण्यासाठी झालेली पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत अभिरक्षक प्रवीण शिंदे सर आहेत, त्यांना आपण जाणून घेणार आहोत। सर, ही जी प्रवास आहे जवळपास 7 महिन्याचा प्रवास होता ह्या शिवकालीन वाघनखांचा, आता कशा पद्धतीचा हा प्रवास या पुढील काळात असणार? आतापर्यंत 7 महिने ते सातारमध्ये होते। 4,20,000 लोकांनी संग्रहालयाची भेट दिलेली आहे आणि आज 5 वाजेपर्यंत संग्रहालय प्रेक्षकाकरता खुले राहील। आणि उद्यापासून सदर वाघनखे हे मध्यवर्ती संग्रहालय नागपूर येथे पुढे जाणार आहे। यामध्ये आज उद्यापासून जर गेली तर हे उद्यापासूनच खुलं नागपूरचं होईल का काही वेळ अवधी घेतला? त्याला थोडा अवधी लागू शकतो आणि सातारा संग्रहालय आपले नेहमीप्रमाणे चालू राहणार आहे। त्यामुळे प्रेक्षकांनी असं समजून नाही की वाघनखे गेले की संग्रहालय बंद होईल। त्यामुळे प्रेक्षकांनी संग्रहालय पाहण्याकरता यावे असं मी सर्वांना विनंती करू। नक्कीच। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय जे साताऱ्याचं आहे, या साताऱ्याच्या संग्रहालयात अनेक दुर्मिळ शस्त्र जी आहेत ती या ठिकाणी आजही पाहायला मिळत आहेत। आणि जरी ही शिवकालीन वाघनखं जरी या ठिकाणाहून नागपूरच्या दिशेने गेली असली तरी इतर जी शस्त्र आहेत ते या ठिकाणी पाहण्यासाठी असणार असल्याचीच माहिती जी आहे ते या ठिकाणचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली आहे। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नालोडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।